नमस्कार, आपके साथ मैं हूं सपना मदेशी और आप देख रहे हैं जगत न्यूज 24। तो आइए शुरुआत करते हैं कुछ खास खबरों से। महाराष्ट्र के बल्लारपुर में विसापुर ग्राम पंचायत सदस्य पदों के लिए आरक्षण वितरण के दौरान शुक्रवार 12 जून को विसापुर में भारी हंगामा हुआ। 11 जून को ओबीसी आरक्षण के मुद्दे पर स्थगित की गई सभा 12 जून को पुनः आयोजित की गई थी। आरक्षण वितरण में अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, सर्वसाधारण तथा महिला वर्ग के लिए आरक्षण निर्धारित किया गया, परंतु ओबीसी प्रवर्ग के लिए केवल एक स्थान आरक्षित होने पर नागरिकों, इच्छुक उम्मीदवारों एवं विभिन्न राजनीतिक संगठनों ने तीव्र विरोध दर्ज कराया। इससे कुछ समय के लिए परिसर में तनावपूर्ण स्थिति उत्पन्न हो गई। किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए पुलिस प्रशासन द्वारा कड़ा बंदोबस्त किया गया था। उपस्थित नागरिकों का कहना था कि गांव की जनसंख्या एवं सामाजिक संरचना को देखते हुए ओबीसी समाज को अधिक प्रतिनिधित्व मिलना चाहिए। वितरण प्रक्रिया के दौरान शाब्दिक विवाद भी हुआ। इस संबंध में संबंधित अधिकारी सुजीत चौधरी एवं नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले ने स्पष्ट किया कि आरक्षण वितरण की प्रक्रिया शासन के नियम अनुसार ही संपन्न की जा रही है। उन्होंने उपस्थित लोगों से शांति बनाए रखने का आह्वान किया। जन किसान कृति समिति तथा तेली समाज अध्यक्ष नरेंद्र इटनकर ने कहा कि हमारी ग्राम पंचायत के आरक्षण वितरण में शासन ने ओबीसी समाज के साथ अन्याय किया है। 27% आरक्षण के अनुसार न्यूनतम 5 स्थान ओबीसी समाज के लिए आरक्षित होने चाहिए। इस घटना के कारण विसापुर ग्राम पंचायत चुनाव का राजनीतिक वातावरण अत्यंत महत्वपूर्ण हो गया है और तनावपूर्ण हुआ। ग्राम पंचायत सदस्य पद का प्रभागवार आरक्षण: प्रभाग 1 कुल 3 स्थान अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, महिला, सर्वसाधारण महिला। प्रभाग 2 कुल 3 स्थान अनुसूचित जनजाति, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण। प्रभाग 3 कुल 3 स्थान अनुसूचित जाति, महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण। प्रभाग 4 कुल 2 स्थान, 5 कुल 3 स्थान अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, महिला, महिला। प्रभाग 6 कुल 3 स्थान सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण किया गया। कमिशनला की तुम्ही ओबीसीचा कॉलम द्या की या देशामध्ये जनगणनेमध्ये ओबीसी किती आहे, एसटीचा कॉलम द्या की याच्यामध्ये एसटी किती आहे, परंतु हे होत नाहीये। हे सर्वस्व जे धोकाधडीचा प्रकार आपली सरकार आपल्यासोबत करताय हे झाला नाही पाहिजे। याच्यासाठी एससी, एसटी, ओबीसी या सर्व लोकांनी एकत्र येऊन यांचा विरोध करणं गरजेचं आहे। जय हिंद, जय त्यांच्या हातून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम करून घेतला। यामध्ये समस्त विसापूर ग्रामपंचायत विसापूरवासीय जनतेला असं म्हणायचं आहे की जनगणना 2011 नुसार आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी नामांकित प्रवर्गासाठी 5 जागा सोडण्यात आल्या होत्या। यावेळेस आरक्षण 2011 जनगणनेनुसार फक्त ओबीसीसाठी एकच जागा असून ही सदर बाब संपूर्ण विसापूर गावातील जनतेला असह्य आहे, त्यांना मंजूर नाही, अमान्य आहे। म्हणून संपूर्ण विसापूर वासीय जनता आजच्या या सोडतीला तीव्रपणे बहिष्कार टाकत आहे। नमस्कार, मी नरेंद्र काशीनाथ इटनकर, जनकिसान कृती समिती अध्यक्ष, तेली समाज विसापूरचे अध्यक्ष। तर माझं असं म्हणणं आहे तर दरवर्षीप्रमाणे इलेक्शनमध्ये ओबीसी म्हणजे जनगणना 2011ची नुसार एससी आणि एसटीचं जातीची जे काही लोकसंख्या आहे त्याच्यानुसार त्यांचं आरक्षण देण्यात येत आहे। आणि आमची 17ची ग्रामपंचायत असल्यामुळे त्याच्यामध्ये 4 सीटा एससीला आणि 3 सीटा आदिवासी एसटीला आणि ओबीसीला 52% समाजाला 27% नुसार भागाकार करून त्याला 5 सीटा येतात। तर त्या सीटा चालू आहे, पण शासनाचा असा GR आहे का 50%च्या वर जाता येत नाही। त्याकरता आपण शासनानं जे पत्रक काढलं आहे तर त्याच्यामध्ये एससी आणि एसटीला जनगणनेनुसार द्या आणि उर्वरित जे आहे जागा उरत असेल तर ओबीसीला द्या, नाहीत नका देऊ। ह्या शासनाचा जो ओबीसीवर जो अन्याय केलेला आहे हा चुकीचा आहे आणि याकरता मी निषेध करतो। जय ओबीसी। मी सुरेश पंदिलवार आज इथे आपल्या गावामध्ये राजकीय ओबीसी सोडत चालू आहे, परंतु इथे जी सोडत चालू आहे ती पूर्णपणे चुकीची आहे। कारण इथे सर्व आमचे ओबीसी बांधव सभागृहाच्या बाहेर आहे आणि तिथे अधिकारी फक्त तिथे सोडत घेत आहे। याचं मुख्य कारण म्हणजे आमचे ओबीसी बांधव विसापूरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि फक्त राजकीय सोडत फक्त ही एकच दिलेली आहे। हे फार मोठी चुकीची आहे, ओबीसीवर अन्याय आहे असं मला म्हणायचं आहे या ठिकाणी। तर या आधीच्या निवडणुकीमध्ये ओबीसी बांधवासाठी 5 सदस्य होते, परंतु आता या सोडतीमध्ये फक्त एकच सदस्य ठेवलेला आहे। का ओबीसी संख्या घटलेली आहे का? हे चुकीचं आहे। तर पुन्हा वाढायला पाहिजे, तर ही कमी होत आहे। तर हे फार अत्यंत चुकीचा परिणाम आहे।
तर मला इथे एवढंच म्हणायचं आहे की आमच्या ओबीसी बांधवावर हा फार मोठा अन्याय होत आहे. कारण आता जनगणना सुरू आहे, तर आम्ही म्हटलं होतं की ओबीसीचा एक रकाना ठेवा, परंतु ओबीसीचा रकाना गव्हर्नमेंटने ठेवलेला नाही आणि यावर ओबीसीचा फार मोठा अन्याय होत आहे. आणि पुन्हा राजकीय आरक्षणामध्ये आमच्या विसापूरमध्ये, आमच्या विसापूर गावामध्ये ओबीसीची नाचक्की होत आहे असं म्हणायला हरकत नाही. मला एवढंच बोलून माझे 2 ऐसे ही अपडेट्स के लिए देखते रहें जगत न्यूज 24 और हाँ, हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें.